त्याबद्दलही आम्ही समाधानी आहोत. आपल्या कार्यक्रमात आम्ही शुभेच्छा देऊन मार्गाला सह हजर राहू एवढी विनंती करतो. थांबतो. थांबा, अरे आत्मा घ्या. महाराष्ट्र राज्य परिवर्तनवादी साहित्य संमेलन आपण येत्या काळामध्ये उत्पन्न होत आहे आणि 2 पदं या ठिकाणी आजच्या बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक वाटोरे सर आणि मुख्य संयोजक रत्नकुमार साळवे तर इथं उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर, मी या ठिकाणी नम्रपणे स्वागत अध्यक्षपद स्वीकारत असताना दोन्ही लोक साहित्याच्या संदर्भात आहेत की नाही त्याचा विचार संयोजक आणि तिथे बसलेल्या सर्व सन्माननीय साहित्यिकांनी, विचारवंतांनी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लेखणीमधून ज्यांनी आतापर्यंत सगळे जीवन समाज परिवर्तनाचं काम केलं त्या सगळ्यांना मी सर्वप्रथम विनंती करतो प्राध्यापक वाटोरे सर की दोन्ही जे परिवर्तनवादी साहित्य संमेलन होत आहे त्याचा उद्घाटन जे आहे ते वेगळ्या विचारांचे आहे आणि तुम्ही जे आता ही माळ माझ्या गळ्यात पाडली टाकली त्याचा मी स्वीकार करतो, परंतु दोन्ही टोक हे दोन्ही वेगवेगळ्या विचारांनी पेटलेले आहेत हे आधी संयोजन समितीनं समजून घ्यावं. कारण संयोजन समिती ही स्थापित करणं गरजेची आहे, तुमचे अनुभव पाठीचे आहेत. या ठिकाणी उद्घाटक म्हणून जेव्हा समाज कल्याण मंत्री संजीवभाऊ शिरसाट यांचं नाव जाहीर झालं किंवा स्वागत अध्यक्ष म्हणून माझं नाव जाहीर झालं, हे दोन्ही वेगळ्या विचाराचे टोक आहेत हे पहिले संयोजन समितीने लक्षात घ्यावं आणि याच्यावर पुन्हा एकदा विचार करावा. कारण तुम्ही जर ठरवलं असेल तर ठीक आहे, परंतु परिवर्तनाची भाषा मला वाटते माझ्यासारख्या राजकीय विद्यार्थ्यांनी सांगणं ह्या बैठकीमध्ये तरी मला आता योग्य वाटत नाही. मी पण माझ्या काही सूचना सांगतो आणि थांबतो. पहिली सूचना तर अशी आहे की या समितीमध्ये औरंगाबाद शहर, जिल्हा, मराठवाडा आणि ज्याला आपण उच्च असं नाव रतनकुमारजी तुम्ही दिलं की महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पहिलं संमेलन, मला असं वाटते की या संमेलनामध्ये सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातले लोक सामावून घेणं, त्या विचाराचे त्या संवेदनशील परिवर्तन जसं होत आलं होत आहे त्या विचाराचे लोक त्या हॉलमध्ये किंवा त्या सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे. ही माझी पहिली सूचना आहे. आणि मी दुसरी सूचना या ठिकाणी संयोजक मंडळींना करणार आहे. समिती जेव्हा स्थापन होईल मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामधून किमान 50 लोक एका जिल्ह्यातून आणण्याची जबाबदारी सुद्धा संयोजन समितीनं घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जेव्हा आपण राज्यस्तरीय प्रथम साहित्य संमेलन परिवर्तनवादी संमेलन आपण घेऊ इच्छितो आहे, ठरवलेलं आहे, तर याच्यामध्ये समितीमध्ये असणारे तेवढ्याच तोलामोलाचे लोकही असणं गरजेचं आहे. मी नम्रपणे प्राध्यापक वाटोरे सरांना या ठिकाणी बसलेल्या सगळ्या विद्वान मंडळींना सांगू इच्छितो की मी जसं पहिल्यांदा म्हटलं की 2 टोकं तुम्ही राजकीय घेतली हे ठीक आहे, त्याचा सहारा राज याचा सहारा पाहिजे, परंतु राज असल्याचा सहारा पाहिजे, परंतु ते सगळ्या कमिटीला पटणारं असलं पाहिजे. पहिली माझी सूचना आहे. दुसरी मीटिंग मध्ये रतनकुमारजी पुन्हा जे आपण लोक बोलवणार आहात महाराष्ट्रामधून मराठवाड्यामधून त्या विचारवंतांची एकदा पुन्हा बैठक बोलूया आणि यामध्ये मतदान कार्यक्रम पत्रिका जेव्हा जाहीर होण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होणं गरजेचं आहे, ते तंतोतंत होणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी असं राजकीय रंग त्याला मिळायला नको. तिथं परिवर्तनवादी कवीच असला पाहिजे. फुले शाहू आंबेडकर
बुद्ध तत्वज्ञानाला विचाराने पेटलेलाच कवी त्या ठिकाणी आला पाहिजे. तशा तोलामोलाचे साहित्यिक सुद्धा त्या संमेलनामध्ये असले पाहिजे. आणि रतनजी तुम्हाला अनुभव आहे, मागच्या वेळेस अंजलीताई आंबेडकर तुम्ही बोलवल्या होत्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये, तर असे काही लोकांना असं वाटूच नाही की हे महाराष्ट्रातलं पहिलं साहित्य संमेलन नीळप्रतीक भरवते आहे, एक छोटीशी संस्था भरवत आहे. परंतु ही छोटी संस्था नाही, तर यामध्ये संयोजन समितीमध्ये जे लोक आपण घेणार आहे मराठवाड्यामधील किंवा आपल्या जिल्ह्यामधले शहरामधले, त्या सगळ्या समूहाला सामावून घेणे म्हणजे आपलं पहिलं संस्थेचं कर्तव्य आहे की परिवर्तनवादी संमेलन हे राज्यस्तरीय होणार हे निश्चित मला असं ठामपणे वाटते. आणि ही माझी तिसरी सूचना आहे. नियोजनाच्या संदर्भातले अर्थाच्या संदर्भातल्या गोष्टी तर तेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपला समाज देणार आहे इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या पद्धतीचं जर तुमचं नियोजन नसेल, त्या पद्धतीची जर पारदर्शकता नसेल, हा अतिशय महत्त्वाचा आहे. केलं त्यांची पार्श्वभूमी कशी आहे काय आहे याच्या फंदात न पडता तो एक पालकमंत्री म्हणून तुम्ही स्वीकारत असेल तर त्याच्यावर विचार करण्यात यावा. आता सरांनी जाहीर केल्यामुळं या गोष्टी तुम्हाला किती जोमाने घेतल्या जातात, किती चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात, किती थिंग्स म्हणजे पॉझिटिव्ह थिंग्स टॅगवर आपण कसं हे संमेलन घेऊ शकतो या संदर्भातला विचार सर्वांनी करावा. पुढच्या मीटिंगमध्ये समिती स्थापन करणे किंवा अजून, कारण आमचं मला थोडं जायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं माफी मागतो, विशेषतः आजच्या बैठकीचे अध्यक्ष त्यांची माफी मागतो. आणि पुढच्या बैठकीमध्ये जे काही होईल त्याचे मिनिट्स मी घेतो, त्याच्यावर विचार करतो. आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी माझ्याकडे संयोजन समितीनं जे काही जबाबदारी देतील ती मी जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो.